साताऱ्यात मतदानाला सुरुवात झाली आणि मशीन हे बंद पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत बघायला गेलं तर सातारच्या आझाद जे कॉलेज आहे या ठिकाणी आता मतदान प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आणि त्यानंतर अचानक मशीन बंद पडली, त्यामुळे मोठी धांदल उडाल्याचे देखील पाहायला मिळते। वोटिंग करण्यासाठी सातारकर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, मात्र या ठिकाणची मशीन बंद पडली। अचानक तांत्रिक अडचण आल्यामुळे ही मशीन बंद पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मशीन कशामुळे बंद पडली याचं देखील जे तपासणी आहे ती अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे नागरिक मतदानासाठी आले आहेत त्यांनी मोठी रांग देखील लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा नगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधील हे जे 2 नंबरचं बूथ आहे या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळत होतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। किती वाजल्यापासून तुम्ही थांबलाय? मी 7:15 वाजल्यापासून इथं आलो आहे आणि आमचा मूलभूत हक्क मतदानाचा गाजवण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। परंतु प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मशीन बंद पडल्यामुळे आम्हाला इथून पुढील कामासाठी वेळ लागत आहे। आम्हाला मतदान करून इतर खाजगी कामासाठी जायचं आहे, पण यांच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। तर आम्हाला अर्धा ते पाऊण तास वाढवून दिला पाहिजे मतदानाचं संध्याकाळी। तुम्ही काय सांगाल? किती वेळ झाला थांबलाय? मी पावणे नाही 7:30ला बरोबर आलो मी इथं। तेव्हापासून आता आता वाजायला लागले 8ला 5 कमी आहेत, म्हणजे अजून मशीन चालूच झालेलं नाही, एक पण मतदान पडलेलं नाही, बटन दाबलं गेलेलं नाही। याचा शासनाने विचार करावा ना अर्धा तास वाढवून घ्यावं। अजून अर्धा तास पण म्हणजे अजून किती वेळ लागतोय अजून अंदाज माहीत नाही आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी आल्यापासून मोठ्या प्रमाणावर रांग लागायचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळं या ठिकाणचे मतदार हे नाराज देखील झाल्याचं पाहायला मिळतं। प्रशासनाचा भोंगळ कारभार असल्याचं देखील नागरिकांचा आरोप होताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत होता। त्यामुळं या ठिकाणी मतदानाला केव्हा सुरुवात होणार, नवीन मशीन दुसरी लावण्यात येणार का याकडे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सातारच्या जी मतदान केंद्रावर आता मतदानाला सुरुवात झाली आहे, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही मशीन बंद पडली आहे। आता सील करण्याचं काम देखील पहिली मशीनचं चालू असल्याचं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं। त्यामुळं सातारच्या मतदानाला सुरुवात झाली आणि मतदानाला ब्रेक देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाचा भोंगळ कारभार हा समोर आल्याचं देखील पाहायला मिळत होतं। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।